फायनली आदित्य डेरेने आयफोन 60 प्रो मॅक्स घेतला वो. कोकणात फिरू फिरू आम्ही पर कोकणाचेच झालो होतो. म्हणलं चला आता ना थोडं इकडचं बी काहीतरी खाऊन घेऊ. आमचा नाश्ता वगैरे करून झाला बरं का. आणि माणूस दिवसातून जेवढं पाणी पित नाही त्याच्यापेक्षा जास्त मी आता मॉल मध्ये जायला लागलोय. आणि मॉल मध्ये जाऊन बी आम्ही गावातला गावठीपणा बिलकुल सोडित नाही. आपले गावातले गावठी तरी जरा बरे आहे. आणि मॉलवाले तर एवढे येडे जमिनीत बटाटे लावायची सोडून अशा वरती टांगून ठेवले. इथं लय मोठी पुस्तकं होते विकायला. म्हणलं इथं कॉलेजची पुस्तक वाचायला टाइम भेटा हे कधी वाचायचो आता आम्ही. याच्यामुळेच मी मॉल मध्ये शॉपिंग करत नाही. लय स्वस्त कपडे राहते 2 आणि 3 हजार रुपये फक्त. म्हणून मी घेतच नाही राहू तिथून. फक्त एक हुडी आवडली मला तेवढी घेऊन टाकली हो मी. मॉल मधून निघलो आम्ही आणि पुण्यात त्यांनी एका ठिकाणी लय मोठे क्रिएटर आले होते सगळे. आम्ही सगळे मित्रचे एकाचे 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन मॉकरांचे फॉलोअर सबस्क्रायबर भो. अजून नको भाऊ बाहेर थांबायचं. म्हणलं इथं आहे ना गर्दी व्हायला बसले. चला आपण स्टुडिओ जाऊ. इथं विशाल दादा फक्त मोबाईलची अनबॉक्सिंग करायची काम करताय. नवीन मोबाईल आला कंपनीला सोडला का इकून यांनी लगेच खोललाच मोबाईल. ते म्हणत होते थांब मी ना माझं नवीन ड्रोन तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. म्हणलं हे भारी भाऊ काही दुधाची पिशी बिशी लागली तर ड्रोन खाली सोडायचं डायरेक्ट तेच वर घेऊन येईन. इथं मॉक्कर बुका लागल्यात आम्हाला. ते बिचारा ड्रोन काय आम्हाला काही खाली घेऊन जाणार नाहीये. आम्ही गेलो बघ सगळे जेवण करायला. साऱ्यांनी एवढं रपाटून खाल्लं का ते गाडीला एवढं वजन झालं का ती गाडी बी पंचर झाली भाऊ. आपल्या कसं घरी पाहुणे आलो त्यांना आपण एक्स्ट्रा उशी गादी बिदी काहीतरी देतो. इथं नियोजनच वेगळं आहे. ती उशी ऑलरेडी ती एवढ्या एवढ्या पॉकेट मध्ये ती ज्यावेळेस आपण बाहेर काढली तीच मॉकर मोठी होती. एकामेकाच्या अंगावर गोदड्यात टाकूनच त्यांचे सत्कार केले यांनी. हे भारी भाऊ यांना मोबाईल भेटत पैसे भेटत वरून मोबाईल ठेवून घ्या